त्यांचा आणि माझा काय संबंध? काय बोलतो तू? हा पण मग त्यांच्या खोलीत तुमचा कागद कसा काय आला? हा 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 कागद आला कारण हे भीमाबाई लय मोठी बाई, लय खानदानी बाई. ते झालं. पुढे पुढे काय? हा कागद कसा काय आला? कागदाच सांगतो. भीमाबाई लय मोठी बाई, खानदानी बाई. पुढे पुढे सांगा ना. कारण कारण भीमाबाई ए मोठी बाई, खानदानी बाई. भीमाबाई. हो हो ए भीमाबाई. अरे बोल की. ए कमळे आपलंच खाल्लं पिल्लन गेले ढगात. तुझ्याकडून पाय पण चिपून घेतलं. मामार त्याला काय माहित नाही, उगाच गांडावतंय आपल्याला ते. नाही बल्लू, तुला सगळं माहित आहे. गंडवत नाही तो, फक्त सांगत नाहीये. मगाशी मी त्याला तो पेपर दाखवला ना, मग त्याचे डोळे बोलले. तो काय म्हटलं ऐकलं ना तू? उगाच कशाला जुने मुडदे उखाडताय म्हणून. हा मुडदा उखडून आपल्याला बोलतं करावं लागणार आहे बल्लू. अर्जुन, काय झालं? तुम्हाला असं अचानक आत का बोलवलं? बोलायचंय. मग तिथे पण बोलू शकला असता की. काय आहे, खाजगी गोष्टी मला तुझ्यासारख्या चव्हाट्यावर नाही आणतात. काय झालं अर्जुन? काय बोलायचं? नाही बोलायचं नाहीये, सांगायचं. या दिवाळीत तू इथे थांबायचं नाहीस. तुझ्या घरी जा. काय? ऐकून नाही आलं का? की न ऐकल्याचं नाटक करतेस. तू नाही थांबायचंस घरी, तुझ्या घरी जा. अर्जुन पण का? कारण आनंदाच्या क्षणी मला तुझं थोबाड नाही बघायचं. नाही म्हणजे इच्छा नसतानाही या ना त्या कारणाने मला तुझं थोबाड बघावं लागेल आणि सारखा माझा मूड ऑफ. त्यापेक्षा ना तू तुझं तोंड उचल आणि निघून जा इथून. आणि तुझ्या खऱ्या आईला सांग तू कोण आहेस, मी कोण आहे. खरं तर आतापर्यंत सांगायला हवं होतंस, पण तू इतकी निगरगट्ट आहेस ना की नाही सांगितलंस. असो, उद्या सकाळी उठायचं, आपला बोजा बिस्तरा गुंडाळायचं आणि निघायचं. आणि नाही आलीस तरी उत्तमच आहे, पण किमान दिवाळी संपेपर्यंत तरी येऊ नकोस. ठीक आहे, मी जाते. तुला जर मी नको असेल आणि माझ्या जाण्याने जर घरात आनंद येणार असेल तर मी जाईन. मला आठवण येईल तुझी खूप. पण मी तुझा शब्द पडू देणार नाही अर्जुन. दिवाळी संपेपर्यंत माझ्या मदर माऊलीला सगळं खरं सांग.